आजच्या दिवसाची सुरुवात मात्र मस्त आणि एकदम फ्रेश झालेली आहे। आज नवरात्रीचा डे 2 आहे आणि आज रेड कलर आहे, तरी सुद्धा मी ऑरेंज कलर वेअर केलेला आहे। त्याचं मेन कारण म्हणजे माझ्याकडे रेड कलरचं काहीच नाहीये, जे आहे ते धुवायला टाकलेलं नाहीये, त्यामुळे मी म्हटलं चला ऑरेंज काय रेड काय। आणि ही जी धूप दिसते ना, ही काल मी एका शॉपमधून खरेदी करून आणली होती। मी सहज दुसऱ्या कामासाठी गेले होते, बट मला ती आवडली, पण मला हे माहिती नव्हतं की नेमकं ते लावायचं कसं। मी त्याच्यामध्ये जे आहे त्याला काडी पेटीने लावत होते, बट तसं नाही, ते पूर्णच गरम करायचं असतं। हे मला फार उशिरा कळालं। गरबाला जाण्यासाठी काय घालायचं काय नाही नेहमी विषय पडलेला असतो। शक्यतो आम्ही नॉर्मलच कपडे घालून जातोय, पण माझ्याकडे घागरा चोली किंवा गरबा लुकचे सगळे कपडे अवेलेबल आहेत। तुम्ही बघू शकता, ही स्कर्ट, याच्यावरचा ब्लाऊज, ओढणी सगळं आहे। पण असं होतं की ते सगळं करण्यासाठी खूप सारा टाइम जातो, त्यामुळे 2 दिवसापासून मी हे सगळं काढून ठेवले। पण म्हटलं आता यावर्षी मात्र हा लुक करणार नाही, जितकं होईल तितकं फक्त एन्जॉय करेन, लुककडे मेकअपकडे जास्त लक्ष देणार नाही। जे काही काढलं होतं ते सगळं पॅक केलं, पण इवाचं असं होतं की मला घालायचंय, माझं मात्र बाजूला ठेवून। आज आलं होतं माझं एक पार्सल, त्याच्यामध्ये माझं एक कार्ड आलं होतं। ते कशाचं होतं आणि कशाशी रिलेटेड होतं ते लवकरच सांगते, लवकरच एक खुशखबरी येणार आहे। त्यानंतर रात्रीच्या वेळेला मी गेले होते गरबा खेळण्यासाठी। रेड कलर होता, बट माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी पिंक कलरचा कुर्ती घातला होता। आज हाऊसफुल होतं आणि मध्ये एंट्रीच भेटत नव्हती गरबा खेळण्यासाठी, त्यामुळे काही जणांनी तर बाहेरच गरबा खेळायला सुरुवात केली। त्यानंतर थोडीशी आम्ही रिक्वेस्ट केली आणि थोडासा रश कमी झाल्यानंतर आम्ही मध्ये गेलो, मस्तपैकी फोटोज काढल्या, थोडा वेळ दांडिया खेळल्या, मस्त डान्स केला आणि अशा प्रकारे नवरात्रीचा डे 2 सुद्धा संपलेला आहे। आणि आता बाकीचे 8-7 दिवस जे काही बाकी आहेत ते सुद्धा अशीच मजेत जाणार आहेत। स्टे ट्यून, ब्लॉग बघत राहा, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। बाय।